आहेत. या 18 धावा कशा प्रकारे होती यावरती लक्ष द्यावं लागेल. नितेश सारखा फलंदाज माघारी आला. नितेश तिखंडे आपण पाहतो आज झटका खूप महत्वाचा असेल वावरले संघासाठी आणि धोकादायक ठरला असेल तो गणेगाव संघासाठी. कारण नितेश सारखा फलंदाज मैदानावरती उभं राहणं खूप महत्वाचं आहे. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवण्याचं काम आणि त्यांच्या विरोधात आक्रमक फलंदाजी करण्याचं काम नितेश नेहमीच करत असतोय. पण सर्व जिम्मेदारी आपण पाहतोय विक्रम महाराज आणि प्रमोद यांच्या खांद्यावरती येऊन बसले. येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. दोत्र संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. इथे आपण पाहतो अपील सुरेख केलेले डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावचित होतो. इथे दुर्दैवाची धावचित होतो प्रमोद. तुतू मैमे दोदू संघामध्ये तालमेल या ठिकाणी जुळला नाही आहे. विक्रम महाराज आपण पाहतोय त्या ठिकाणी तटस्थ उभे राहिले. प्रमोद रिटर्न येत असताना माघारी परतला धावचीच्या स्वरूपात. दुसरा झटका तो गणेगाव संघाला. ठोक डीजे. इथे सुरेख अपील पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. दबाव या ठिकाणी टाकला जातोय पंचांवरती. पंच खुराम आमचे तटस्थ कोणत्या प्रकारचं आपण पाहिलं गेलं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू रेषे चेंडू निघून जातो. एसटी रक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. आपण पाहता एक सुंदर चषक किंग मेकर ट्रॉफी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेठ गारे साहेब यांच्या नावाने रंगल्या जाणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सरफराजजी टिवाले सर आणि त्याचबरोबर सुधाकर शेठ गारे साहेब यांची आम्ही आतुरतेने या ठिकाणी वाट पाहणार आहोत. कारण हे मान्यवर आपण पाहतोय शेवटच्या आणि अंतिम रात्री या ठिकाणी उपस्थित होतील. इथे सुरेख फटका समोरील शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. विक्रम महाराजांना माघारी परतावा लागेल. आणखीन एक झटका दिला गेलाय. तो तिसरा झटका क्रमांक विक्रम महाराजच्या स्वरूपात गणेगाव संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज किशोर आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे सुरेख फटका किशोरच्या बॅट मधून चेंडू निघतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तयार. कोणत्या प्रकारचे जे व्हॅल्युएशन नव्हतं टायमिंग या ठिकाणी नव्हतं. फलंदाज माघारी परतावा लागेल. झटका क्रमांक 4 दिला गेलाय तो गणेगाव संघाला. मास्टर धन्यवाद डीजे. तीरावरती 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. प्लीज जे कॉम्बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत आपण विनंती असेल थोडं बाजूला व्हायचे. तर निर्धाव षटक आपण पाहतोय. मेडन ओव्हर या ठिकाणी पाहिले गेली. गोलंदाज आदित्य
विराज हा नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये. दुसरं निर्धाव षटक या स्पर्धेतील आपण पाहतो. पहिले टाकलं होतं संदेश टाकरेने आणि त्यानंतर तिथे संदेश टाकरेने 3 विकेटही प्राप्त केले होते आणि इथे आदित्यने 2 विकेट वैयक्तिक प्राप्त केलेत. एक धावबादचा विकेट म्हणजे 3 विकेटी इथे आपण पाहतोय. त्या आदित्यने आपण पाहिलं गेलं फलंदाजी करत असताना 42 धावा सुद्धा या ठिकाणी पटकवल्यात. गोलंदाज पंकज मोरे. वाईट चेंडू पंकजचा. षटक क्रमांक 3 पंकज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू पंकजचा या ठिकाणी स्वेर येतो. एका धावेने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्यावरती वाढ झाली.